नमस्कार, सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ना तिसऱ्या साफ कशा करायच्या ना ते बघणार आहे. आता तुम्ही काय काय ठिकाणी आता तिसऱ्या म्हणतात, काय काय ठिकाणी खुरपे म्हणतात, काय काय ठिकाणी शिंपले म्हणतात. तर हे शिंपले कसे साफ करायचे ना ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर आता पहिल्यांदा काय करायचं, मार्केटमधनं शिंपले घ्यायचे. शिंपले घेताना नेहमी ते असे बंद आहेत का ते बघायचे. ओपन असतील तर ते शिळे असतात, असे बंद असतील तर ते ताजे असतात. त्यामुळं बंद असलेले शिंपले शक्यतो तुम्ही घ्या. आणि हे आपल्याला 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे. पहिल्यांदा पाणी भरपूर वाहत्या नळाखाली तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचे. कारण का काय असतं, ह्यात रेती असते आणि ती रेती आपल्या पोटात गेली ना तर आपलं पोट दुखण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो चांगल्या पाण्याखाली व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तर आता मी हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पहिल्यांदा. तर आता हे जे पाणी आत्ता राहिले ना हे पण मी आता एका भांड्यात काढून घेतो, मग आपल्याला ते नको आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यात ना आता काय काय जण शिंपले हे असे सुरीने चिरून पण साफ करतात. तर आता मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो. जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल, नवशिके असाल, तर हे शिंपले आहेत ना त्यात गरम पाणी घालून एक 10 मिनिटं झाकून ठेवायची. त्याची ही टोपणं व्यवस्थित उघडतात. मग हे उघडली ना की आपल्याला ते साफ करायला बरं पडतं. तर आपण आता ह्यात काय करूया, गरम पाणी घालून एक 10 मिनिटं मी त्याला झाकून ठेवणार आहे. मी चांगलं गरम पाणी करून घेतलेले तर ते टाकून द्यायचे आणि एक 10 मिनिटं आपण ते झाकून ठेवून द्यायचे. म्हणजे त्याची जी टोपणं आहेत ना ते ॲटोमॅटिक ओपन होतात. तर आपण एक 10 मिनिटांनी परत चेक करूया. तर आपले 10 मिनिटं झालेले आहेत बघा. आणि ह्या पाण्याचा पण रंग बदललेला आहे. बरं, हे पांढरट असं पाणी थोडंसं झालेलं आहे आणि आपली टोपणं पण बऱ्यापैकी उघडली. बघा, ही अशी टोपणं उघडतात त्यामुळे तुमचे पटकन साफ होतात. आता काय करायचं, आपल्याला सुरी घ्यायची. सुरीनं ह्याला असं मध्यभागी हे करून आपल्याला टोपण उघडायचं आहे. टोपण उघडलं की बघा, तर बघा इथं अशी रेती दिसते, ती आपल्याला सगळी साफ करून घ्यायची. का हे रेतीमध्येच असतात शिंपले, त्यामुळे आपल्या ती पोटात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला ही रेती पण सगळी साफ करून घ्यायची व्यवस्थित. आणि मग त्याच्यानंतर काय करायचं, हे एका साईडचं सगळं हे मांस आहे ना ते एका गोळा करायचं आपल्याला एका ह्याच्यात. आणि हे दुसरं टोपण आहे ना ते आपल्याला काढायचं आहे. बघा, हे असे शिंपले आपल्याला पूर्ण साफ करून घ्यायचे. ह्यात कुठंही घाण दिसत नाही आहे, सगळं व्यवस्थित साफ झालेलं आहे. आणि एक हे टोपण आहे ना हे टाकून द्यायचं आणि हे आपल्याला असंच वापरायचं आहे. अशा पद्धतीनं आपण सगळे शिंपले साफ करून घ्यायचे. मी तुम्हाला अजून दाखवतो. बघा, आता हे जर टोपण उघडलं नाही तरी गरम पाणी टाकल्यामुळे हे मऊ होतं. त्यामुळे तुम्ही सुरी जरी त्यात ॲड केली तरी बघा ओपन होतात ती टोपणं. अशी तुम्ही ओपन करायला गेलं तर ती कडक असतात, ओपन होत नाहीत लगेच. एका साईडला जर सगळं मांस काढून घ्यायचं आपल्याला दुसऱ्या शिंपल्यामध्ये, आणि दुसऱ्या साईडचा शिंपला आहे तो आपल्याला काढायचा आहे आणि हा आपल्याला टाकून द्यायचा आहे. हा आपल्याला यूज करायचा आहे. आपण हे सगळे साफ केले की परत आपण त्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवायचे. काय असतं, आपण बाहेरची रेती काढलेली पण आतमध्ये जी रेती ती आपल्याला काढायची. आता ह्यात काहीच नाही आहे. पाणी स्वच्छ आधी पुसून घ्यायचं आहे आणि एका साईडला त्याचं सगळं मांस ते काढून घ्यायचं आपल्याला. दुसऱ्या साईडचं आपल्याला टाकून द्यायचं आहे. आणि खायला पण टेस्टी असतात. शिंपले तुम्ही 2 प्रकारे करू शकता, एक गोवण पद्धतीने पण करू शकता आणि मालवणी पद्धतीने पण. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतात तुम्ही त्या पद्धतीने करा आणि खावा. बघा, सुरीने तुम्ही यूज केला पटकन ते ओपन होतात. आणि एका साईडला माऊस करायचं, दुसऱ्या साईडचं आपल्याला काढून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून यूज करायचं. अशा पद्धतीने तुम्ही शिंपले नक्की साफ करून बघा. तुम्हाला खूप सोपी पद्धत वाटेल ही. जे पहिल्यांदाच करणार असतील त्यांच्यासाठी सोपी पद्धत आहे. आता आपण हे सगळे साफ करून घेऊन मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ करणार आहे. आठवणीने लक्षात ठेवा, आपल्याला शिंपले स्वच्छ केल्याशिवाय यूज करायचे नाही आहेत. अशा पद्धतीने आपले सगळे शिंपले साफ करून झालेले आहेत. ही एक साईडची टोपणंही टाकून द्यायची. ही एक साईडची टोपणं आपल्याला यूज करायची. आणि तुम्ही बघू शकता या पाण्यामध्ये किती घाण आहे.
त्यामुळे शिंपले ओपन केल्यानंतर त्यात रेती असते, तर ती पण आपल्याला साफ करून घ्यायची. आता मी हे 1 पाण्याने धुवून घेतलेत. अजून मी हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. तुम्ही आठवणीने लक्षात ठेवा, मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे शिंपले आणि मगच याचा आपण रस्सा करणार आहे. तर आता तुम्हाला ही शिंपले साफ करण्याची पद्धत माझी जर आवडली असेल तर माझ्या ह्या शिंपले साफ करायच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आपण परत पुन्हा भेटू. शिंपले कसे करायचे ना ते आता मी तुम्हाला दाखवतो. आपण पुढच्या रेसिपीत नक्की भेटू. धन्यवाद.